महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागून 4 दिवस होत आले तरी 25 वर्षांनी हातात आलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपलाच महापौर बसणार हे भाजप अगदी ठामपणे सांगू शकत नाहीये। 2 दिवसात महापौर पदाचे आरक्षण सोडत होणार आहे, त्यामुळे त्या 2-3 दिवसात राज्यामध्ये आणखीन मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। इकडे ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असं वक्तव्य करत ट्विस्ट आणलेला असताना शिंदेच्या नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम हा संपलेला आहे। मुंबई हातात घेण्यासाठी भाजप ठाकरेंची युती होईल अशा वल्गना सुद्धा काही माध्यम करताना दिसतात। थोडक्यात अचानक मुंबई महापौर पदाबाबतची रंगत ही वाढलेली दिसतीये। मुंबईत भाजपचा महापौर बसला तर भाजपची मुंबईवरची पकड घट्ट होऊ शकते। भाजपचा महापौर बसला तर एकनाथ शिंदेंमुळे तो बसला अशा अनेक शक्यतांना टाळण्यासाठी एकनाथ शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात। पण या सगळ्यात एकनाथ शिंदे मुंबई महापौर पदाबाबत ज्या पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत त्याला भाजप खतपाणी घालणार नसून मुंबईत भाजपचाच महापौर बसणार हे दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्र नेतृत्वाला कळवल्याचं कळतंय। शिंदे सुद्धा दुखावले जाणार नाहीत अशी सोय सुद्धा भाजपने केल्याचं कळतंय। नेमका भाजपचा प्लॅन काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचं शिबिर घेण्यासाठी 29 नगरसेवकांना हॉटेलात ठेवलेलं असं शिंदेचे नेते सांगत असले तरी एकनाथ शिंदेचा हा जुना फंड आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबईमध्ये 89 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिंदेच्या 29 नगरसेवकांचा अर्थात शिंदेच्या कुड्यांची गरज आहे याची शिंदेंना लख जाणीव आहे आणि त्यामुळेच भाजपला आपली गरज असताना आपलं उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी शिंदेंनी प्रेशर आणायला सुरुवात केली। पण शिंदेच्या या प्रेशर वाढवण्याच्या रणनीतीला भाजप बळी पडणार नसून भाजपने आपला स्टँड स्पष्ट केलेला आहे आणि आपली पावलं टाकायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आता भाजप नेमकं काय करतंय, भाजपची भूमिका काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात। तर मुंबईचं महापौर पद आपल्याकडेच पाहिजे, त्यावरती तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घ्या असे स्पष्ट निर्देश भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांना दिल्याचं माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यांनी सांगितलंय। बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने आपल्याला मुंबई महानगरपालिकेत मोठं यश मिळाले। 89 जागा जिंकल्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे ही भूमिका मित्रपक्ष शिंदे सेनेसमोर मांडा। हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या असे पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तसंच महापौर पद आपल्याकडेच यायला हवं ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना असून त्या भावनेचा सन्मान करायचा आहे। नेमकं हेच मित्रपक्षाला सांगा। त्याचवेळी मुंबई पालिकेतील अन्य पद आणि अन्य महानगरपालिकांमधल्या पदांबाबत शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढा असं सुद्धा नेतृत्वाने स्पष्ट केलंय। जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार पक्ष संघटनेत महाराष्ट्राशी संबंधित पदांवर असलेल्या नेत्यांशी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी चर्चा झालेली। इतक्या संघर्षानंतर यश मिळालेलं असताना महापौर पद हे आपल्याकडेच असायला हवं ही मुंबईतल्या हजारो कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा असल्याची भावना फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातली आहे आणि त्याला केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा तसाच सकारात्मक प्रतिसाद दिलाय। थोडक्यात महापौर पद कुठल्याही क्षणी सोडायचं नाही, कुठल्याही मुद्द्यावरती सोडायचं नाही अशीच दिल्ली आणि राज्यातल्या नेत्यांची भाजपची भावना आहे। पण जर महापौर पद सोडणार नसतील तर शिंदेंचं काय होईल, शिंदेच्या नाराजीला भाजप कसं टॅकल करणार। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, इतकी वर्ष मुंबईचं महापौर पद सेनेकडेच आहे, त्यामुळे शिंदेंना मुंबईचं महापौर पद हवं असलं, सेनेच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असली तरी सगळ्यात जास्त जागा आलेली भाजप आता मुख्यमंत्री पदासारखा महापौर पदाचा त्याग करणार नाही हे स्पष्ट झाले। पण मग शिंदेंना काय मिळणार, तर मुंबईमध्ये भाजपचाच महापौर करण्यात येणार असून शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्यात येईल हे जवळपास ठरलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भलेही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी सत्ता वाटपाचा हा फॉर्म्युला दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींसमोर ठेवलाय असं सध्या समोर येत आहे। या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे मुंबईतल्या महापौर पदासहित स्थायी समिती आणि बेस्टचं अध्यक्षपद राहील आणि शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पद त्यासोबतच शिक्षण आणि सुधार समितीचं अध्यक्षपद मिळेल असं भाजपने ठरवलंय। फार तर बेस्टच्या अध्यक्षपदाची अदलाबदल होऊ शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय। पण दुसरीकडे महापौर पद हवं असं कारण पुढे करून किमान स्थायी समितीचं अध्यक्षपद तरी मिळावं यासाठीच एकनाथ शिंदे दबाव तंत्राचा वापर तर करत नाहीयेत ना अशी देखील चर्चा रंगतीये। याआधी ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची मुंबईवरती सत्ता आली आहे त्या वेळेला शिवसेनेने भाजपला फक्त उपमहापौर पद दिलेलं आहे, स्थायी समितीचं अध्यक्षपद बेस्टचं अध्यक्षपद स्वतःकडेच ठेवलेलं आहे। आता मात्र चित्र बदललंय, भाजप मोठा भाऊ झालाय आणि शिवसेना छोटा भाऊ झालाय
अशा वेळी भाजपने मागचाच कित्ता गिरवला तर आपल्याला कुठलंही महत्त्वाचं पद मिळणार नाही हे शिंदेंना माहितीये. त्यामुळेच महापौर पदाचं कारण पुढे करत स्थायी समिती किंवा बेस्टच्या अध्यक्षपदी तरी स्थान मिळावं यासाठी शिंदेंचे प्रयत्न चालू आहेत अशी चर्चा चालू आहे. महापौर पद नाही तरी किमान पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजे स्थायी समिती अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदे गट आग्रही असू शकतो. दुसरीकडे जर भाजपने मुंबईत आपला महापौर बसवला तर त्या बदल्यात कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद असं दोन्ही शिंदे आपल्याकडेच ठेवायचा शब्द भाजपकडनं घेऊ शकतात. पण असं झालं तर रवींद्र चव्हाण यासाठी तयार होणार का हा मोठा प्रश्न आहे. थोडक्यात मुंबईमध्ये भाजपला महापौर पद हवं असेल तर त्यासाठी शिंदेंना मुंबई आणि कल्याण डोंबिवली दोन्हीकडे स्थायी समिती अध्यक्षपद देऊन तिजोरीच्या जाव्या शिंदेंच्या हातात भाजपला द्याव्या लागू शकतात. आता येतो यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा. भाजप महापौर पदासाठी इरेला का पेटली आणि शिंदेंपुढे जर भाजप नमली नाही तर त्यातून नेमका काय मेसेज दिला जाईल. जसं सुरुवातीला आपण बोललो की भाजप मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच 89 जागा घेऊन विजयी झालीये. अशा परिस्थितीत भाजपला महापौर पद कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाहीये. ते सोडलं तर भाजपच्या केडरपासून ते भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वापर्यंत ते कोणालाच पटणार नाहीये. त्यामुळे भाजप आपलाच महापौर बसवणार तोही 30 तारखेला हे जवळपास स्पष्ट झालंय. पण भाजपनं ही आपली महापौर पदाची इच्छा पूर्ण केली तर नेमका काय मेसेज जाईल. सगळ्यात पहिला मेसेज म्हणजे शिंदेंची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाऊ शकत नाही हा मेसेज सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला जाईल. शिंदे बंड करून आले तेव्हा भाजपनं मोठ्या मनाने जास्ती जागा असताना शिंदेंना मुख्यमंत्री केलं. पण असा त्याग भाजप सतत करणार नाही हा मेसेज मित्र पक्षांना जाईल. लोकसभा, विधानसभा तसंच महानगरपालिकेच्या जागा वाटपात शिंदेंपुढे भाजपने नमतं घेतलेलं. पण आता निकालानंतर सुद्धा भाजपने शिंदेंचं ऐकलं तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे भाजप आपला महापौर बसून शिंदेंना डोईजड होऊन देणार नाही. भविष्यकाळात राजकारण करायचं असेल तर शिंदेंना भाजपसोबतच राहावं लागेल असाही मेसेज यातनं देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तसंच भाजपला शिंदे हवे असले तरी ते भाजपच्या टर्म्स आणि कंडिशनवरती हे भाजप या निर्णयातनं स्पष्ट करेल. तसंच वारंवार भाजप केडरला ग्रांटेड धरत नाही हाही मेसेज या निर्णयातनं पुढे येईल. भाजपचा महापौर मुंबईत बसावा यासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या केडरला भाजप आत्ता नाराज करणार नाही. थोडक्यात एका दगडात 2 पक्षी मारायचे असा भाजपचा डाव आहे. एकंदरीतच काय तर 3 दिवसांच्या ताजलँड्स बांद्रा हॉटेलमधल्या मुक्कामानंतर एकनाथ शिंदेंच्या 29 नगरसेवकांनी आता चेकआउट केल्याचं कळतंय. त्यामुळेच भाजपची रणनीती यशस्वी होतीये असं म्हटलं जातंय. त्यामुळे भाजप आता शिंदेंच्या प्रेशर पॉलिटिक्सला बळी पडणार नसून मुंबईमध्ये आपलाच महापौर बसवणार असं सुद्धा बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी होणार नाही का? भाजप मुंबईत आपलाच महापौर बसवणार का? या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.